included for the entire lab, all the three sections. For only domestic and Only domestic. came up from the issues that everyone identified individually. Raw sort of Yeah, data. it was the first session, so I can understand. Now from here, what we did was, and then we drilled down further. Why does this happen? But this is more of a general. Agencies who will be doing DPR like MJP, GSDA, and WhatsApp. Drinking water, Under that, the initiatives will be drinking water. domestic water, and industrial water. Then ONM. We don't have any ONM policy for that state. Sir, in industrial there are two. सर्वांसाठी पाणी या सकाळ माध्यम समूहाच्या उपक्रमाला MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनी भेट दिलेली आहे. आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत की सर तुम्ही आज आमच्या या कार्यक्रमाला भेट दिली, अधिकाऱ्यांशी चर्चा केली, एकंदरीत काय अनुभव होता? सकाळनं जो हा उपक्रम आयोजित केलेला आहे त्याच्याबद्दल सुरुवातीला काही शंका होत्या आमच्या मनामध्ये, स्पष्टपणे सांगायचं तर. कारण एवढे दिवस हा चालेल का आणि याच्यामध्ये खरोखरच चांगल्या अर्थाची चर्चा होऊ शकेल का, याच्याबद्दल आम्हाला थोड्या शंका होत्या. म्हणून आमची ज्यावेळेला मंत्रालय स्तरावरती सगळ्या सचिवांची बैठक झाली होती त्यावेळेला देखील हे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. पण ज्या वेळेला हे प्रत्यक्ष सुरू झालं आणि ज्या वेळेला त्याच्याबद्दल संदर्भातला फीडबॅक मला आमच्या अधिकाऱ्यांनी दिला त्यावेळेला माझी देखील खूप उत्सुकता वाढली. आणि आज मी इथं पाहिल्यानंतर असं लक्षामध्ये आलं की अत्यंत चांगल्या पद्धतीनं, म्हणजे जिथं वैचारिक आराखडा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे लोक या दोघांना एकत्र आणून या ठिकाणी, कारण बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसतं समाजामध्ये की वैचारिक लोक हे प्रत्यक्ष व्यवहाराशी संबंधित नसतात आणि व्यवहाराशी संबंधित असणारे लोक हे वैचारिक पातळीवरती काम करत नाहीत. तर ही दरी मिटवण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावरती. मला आता बाकीचं तर क्षेत्रात जास्त माहिती नाही, पण मी उद्योग विभागाशी संबंधित आहे, त्यामुळे उद्योग विभागाच्या समोर पाण्याच्या संदर्भामध्ये काय समस्या आहेत, मग त्या MIDCच्या क्षेत्रात असतील, MIDCच्या बाहेर असतील, त्याच्यासाठी उपलब्ध होणारं पाणी, त्याच्यामुळं होणारं प्रदूषण, या प्रदूषणामुळं होणाऱ्या नदीच्या प्रवाहांवरती होणारे परिणाम, उद्योगांची वाढत चाललेली पाण्याची गरज ती भागवण्यासाठी आपण घेण्यात आलेले वेगवेगळे उपक्रम, त्याचं कायदेशीर स्वरूप कसं असावं, अशा वेगवेगळ्या विषयांची या ठिकाणी चर्चा चालू आहे. आणि मला असं वाटतं की याच्यातून एक नक्की दिशा औद्योगिक पाणी वापराच्या संदर्भामध्ये आपल्याला प्राप्त होईल आणि त्या दृष्टीने पुढचं नियोजन करणं देखील सोपं होईल. घरगुती पाणी वापर असेल किंवा उद्योगाला लागणारं पाणी असेल, या लॅबला तुम्ही भेट दिली आहे. वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्या अनेक समस्या या ठिकाणी मांडल्यात. त्याचबरोबर या समस्यांवरचं जो सोल्युशन आहे, उपाययोजना, याच्यावरही या ठिकाणी प्राधान्यक्रम ठरवला गेला आहे. तर त्याच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? नाही, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मी प्रामुख्यानं या ठिकाणी आलो होतो तो औद्योगिक वापरासाठी जे पाणी आणि त्याच्या संदर्भामधल्या ज्या समस्या असतील आणि त्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी इथं जे वेगवेगळे गट स्थापन करण्यात आलेले आहेत. त्यामुळे घरगुती वापराचा देखील प्रश्न आहे अर्थातच, त्याचप्रमाणे आपल्याला शेतीच्या वापराचा देखील प्रश्न आहे, पण तो माझ्या अभ्यासाचा किंवा प्रतिक्रियेचा विषय होऊ शकत नाही कारण मला त्याच्याबद्दल फारशी माहिती नाही आहे. पण या ठिकाणी मी औद्योगिक वापराच्या संदर्भामध्ये जे बघितलं ते खरोखरच मला वाटतं की अत्यंत मूलभूत स्वरूपाचं या ठिकाणी चर्चा आणि त्याच्यावरती मंथन चालू आहे. आणि ह्याच्यातले जे काही वेगवेगळे गट आहेत ते निश्चितच काही भरीव स्वरूपाचे तत्व किंवा भरीव स्वरूपाच्या सूचना आपल्याला पुढच्या काही काळामध्ये देतील आणि त्याचा खरोखरच पुढच्या आमच्या अंमलबजावणीमध्ये उपयोग होईल. एकंदरीतच या सर्व गटांमध्ये जी चर्चा सुरू आहे, या चर्चेतून उद्योग क्षेत्रातील पाण्याचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी भरीव आणि कॉन्क्रीट सूचना मिळतील आणि त्या सूचनांच्या आधारावर राज्य सरकारला धोरणात्मक उपाययोजना करण्यास मदत होईल, अशा पद्धतीचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करताना दाखवतात. अनुप कुलकर्णीसह गोविंद तुपे, साम TV, मुंबई.